दरम्यान एमआयएमशी संबंध नाही, आमची युती राष्ट्रवादी सोबत झाली असं स्पष्टीकरण शिवसेनेचे परळीचे तालुकाध्यक्ष व्यंकटेश शिंदेंनी दिले। तर एमआयएम सोबत युती केलेली नाही, केवळ गटनेता निवडताना एमआयएमचा पाठिंबा घेतला अशी सारवासारव राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बैजनाथ सोळंकेंनी केली। हे बघा, आज सकाळपासून जे अंबादास दानवे साहेबांनी बेछूट आरोप करत बॉम्बला सुरू केलेले आहे, त्याच्यामुळे मी त्यांना सांगू इच्छितो की परळीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा ही निवडणुकीपूर्वीची युती होती। त्याप्रमाणे ज्या निवडणुकीच्या निकालानंतर भरघोस महायुतीला आम्हाला यश मिळालं, त्यामध्ये शिवसेनेच्या 2 जागा निवडून आणल्या। मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचा गटनेता असावा या हेतूने शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिला आहे। त्यामध्ये एमआयएमचा शिवसेनेच्या युतीचा हा कुठे संबंधच येत नाही। ही आमची युती ही भारतीय जनता पार्टी शिवसेनेसोबत आमची युती आहे आणि या युतीच्या संदर्भामध्ये आम्ही सर्व निवडणुका लढलेल्या आहेत। आणि आता जे बातम्या येत आहेत त्या बातमी संदर्भामध्ये या ठिकाणी काल गटनेता निवडीच्या वेळी एमआयएमच्या सदस्यांनी सभागृहामध्ये जनतेचे काम करण्यासाठी ते जर आमच्या सोबत आले असतील तर त्याच्यामध्ये ही युती केलेली नाही। त्यांनी सभागृहामध्ये जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी ते त्या ठिकाणी आमच्या सोबत आलेले आहेत। त्यामुळं आमची युती ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेसोबत आहे।